नमस्कार मित्रांनो, आमचा तिसरा ब्लॉग आहे. तुमचं या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुम्ही कसे आहात? चांगले असतान? आम्ही चांगले आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या ब्लॉगला अतिशय भरभरून सर्वांनी प्रेम दिले, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आजचा ब्लॉग हा आमच्याच घरामधला ब्लॉग आहे आणि नक्कीच तुम्हाला तो आवडेल अशी खात्री आहे. आम्ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे. काळ्या घेवड्याची आमटी बनवते आज स्पेशल. मला लय आवडते काळ्या घेवड्याची भाजी, म्हणून तयारी चालू आहे. मी तिला मदत करतोय जरा. आणि एवढं जेवण झालं ना आमचं रात्रीचं, मग आम्ही गुलाबजामची रेसिपी टाकणार आहोत. उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आमच्या दीदीला गुलाबजाम लय आवडतात. आणि रक्षाबंधनची सगळ्यांची तयारी चालू आहे. जशी आमची चालू आहे तशी तुमची पण चालू असणार आहे. आनंदाचा दिवस आहे. बहीण भावाला राखी वावळायला येतात. आता आम्हाला तसं गावाला जायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही जाऊ शकलो नाही. भाऊबीजेला नक्की जाऊ आम्ही. सासरवाडीवाले थोडेसे नाराज होते, पण आता चालते, आता आहे का नाही. माझा भाऊ माझा ब्लॉग जर पाहत असलं तर माझ्या भावाने माझ्यावर नाराज नाही व्हावा. मी भाऊबीजला नक्की येणार. भाऊ काय नाराज होऊ नको. नाही नाराज होणार, समजून घेते ते. त्यांना पण कळते काहीतरी कारण असते तर न येण्याचे. बाहेर पाऊस चालू होता मग अशी, एवढा पाऊस झालाय आमच्या इकडं. तुमच्या तिकडं पाऊस आहे का नाही कळवा आम्हाला. कमेंटमध्ये सांगा, पाऊस तुमच्या तिकडं, तुमच्या भागात, तुमच्या जिल्ह्यात चालू आहे का नाही. पण नारळी पौर्णिमेला पाऊस येतच असतो. कोकणात तर पाऊस भरपूर असतो. भाजी म्हणलं का मला काळ्या घेवड्याची भाजी लय आवडते, त्यामुळं मी जरा मदतीला बसलोय. पटापटापटा होईल. तुमच्या घरचे तुम्हाला अशी मदत करतेत का? कमेंट करून सांगा. दीदी आता मला वाटतं दीदी आता अभ्यासाला बसल बहुतेक. आमची दीदी ह्या वर्षी 10वीला आहे, त्याच्यामुळं तिचा अभ्यासाचं चालू आहे. तिला आम्ही, ती आमची एडिटर आहे आमची ब्लॉगची, रीलची. आमच्या दीदीसाठी बीट आणलेले ब्लॉग एडिटर हे बाजूला ब्लॉग एडिटर म्हणायचं. तेच काय बीट काय झालं? असं काय करते? नाही नाही, बीट वगैरे नाही आवडत. तुझ्यासाठीच आणलेलं आहे दीदी, ते. तुला बीट आणलेला आहे. तू रोज नाही आवडत तुला ना. ज्यूस प्यावा लागणार आहे. मला नाही आवडत. जे मला आवडत नाही तेच देते मला. आता तुला आवडणारी गोष्ट करते ना तुझी आई, गुलाबजामू तुला. अहो पण मला ते नाही आवडत ती तेच देते. गुलाबजाम पण नको खाऊ. चल असं काय करते का तू? दादाला बघ, जे आवडतं त्याला, काय आवडलं नाही आवडलं तरी त्याला दिलं तरी तो जे असेल जे दिलं ते खात राहतो. तो तुझ्यासारखं तो म्हणत नाही की मला हेच पाहिजे तर तेच पाहिजे. मला आवडतच नाही बीट. चला 9:30ला आपण गुलाबजामची रेसिपी टाकू. पात्रा कंटिन्यू करा, कंटिन्यू. तर आता वाजले 11:30 आणि तुम्ही बनवले गुलाबजाम बघू शकता. तळायला ठेवले. कशी तळती आहे बघा. हळूवार हलवायचे तिथं आणि मग पाकात सोडले. तिथं पोहायला सोडायचे. चला बाय, झाली आपली रेसिपी. उद्या गुलाबजाम कसा झालाय मुरल्यावर राखीच्या दिवशी. चला तर उद्या मी एडिट करते
उद्या ब्लॉग तरी येणार. पण ऐका मित्रांनो, मी मगाशी त्याच्यामध्ये सोडा टाकताना विसरले, म्हणून मी सोडा टाकून ते पुन्हा मळून घेतलं. चांगलं हाताला पाणी लावून चांगलं एकजीव मळून घेतलं आणि तेव्हा ते गुलाबजाम केले. सॉरी, काही चुकी झाली असेल तर समजून घ्या. आणि उद्या आपला गुलाबजाम कसा झाला आहे मुरल्यावर कळत. आणि पाकात टाकलेला थोडेसे असे 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 हलवून घ्यायचे. ती सगळी कसरत आमच्या दीदीसाठी चालू आहे. मला तर नाही आवडत गुलाबजाम, तर दीदीसाठी. तर ऐका, तर आपण तुम्हाला मी दाखवेन उद्या खाऊन कसा वाटतोय गुलाबजाम. बघूयात नेक्स्ट डेला. उद्या रक्षाबंधन आहे, बघूयात रक्षाबंधनचा पण ब्लॉग येईल. चला लवकरच. तर गुड नाईट सगळ्यांना, बाय. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बस बाय. नेक्स्ट डेला The next day. रात्रीचे गुलाबजामू तयार होऊन आज रक्षाबंधनच्या दिवशी माझी मुलगी बघा आता आम्हाला ओवाळणार आहे. आणि ओवाळल्यानंतर तिला गुलाबजामू आणि तिला आम्ही बक्षीस देणार आहे. बरोबर ना बेटा? दीदीची डिमांड जास्त होती. आता तिची काय डिमांड आहे ते आपण बघूया, पूर्ण करूया. तिला पैसेच नसते लागत नसते, तिला कपड्यामध्ये लय इंटरेस्ट आहे. आणि सध्याला आता ती खूप खुश आहे एकदम, म्हणजे नाही का, आज रक्षाबंधन असल्यामुळं इतकी खुश आहे ना की म्हणजे नाही का, तिचा आनंद गगनात मावत नाही. त्याच्यामुळं मग आता काय बाबू दादा काय देणार आहे ते तर बघूच, आणि पप्पा पण काय देणार आहे ती वाट बघते आता. इतकी खुश आहे ना ती की आता म्हणजे अजून तुम्हाला कळत असेल तुम्हाला किती खुश आहे ती. राखी इतकी चांगली बांधते ना ती. चला, दादाची राखी बांधून झालेली आहे. दादाला ते आता चारती बघा गुलाबजामू रात्रीचे. तिच्या मम्मीने आणि तिने दोघींनी मिळून केलेले गुलाबजामू बाबू दादाने खाल्लेत. आता मला आवडती ती, माझ्याकडे बघती ती. आमची एडिटर आहे ती. वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. उजव्या हातात का डाव्या हातात? इकडं बांधते. गुलाबजामुन अशा पद्धतीने तुम्ही तर गेमच वरून तुमचा गुलाबजाम खाल्ल्यावर गेम बघितलं ते वाढन तुमचं डायरेक्ट ते वाढन शुगर वाढन ते दर एवढं गोडे मला अशा मी पद्धतीने चावलं ते बघा, आम्ही मला डोक्यात कष्ट नाही झालं असं एकदम. दीदीला गिफ्ट देत आहोत. दीदीला गिफ्ट देत आहोत. बघा बापू दादानी पण गिफ्ट दिलंय, मी पण दिलंय. काय अरे मी तुला जास्त देतोय ना बेकारी. तर चला मित्रांनो, आजचा हा ब्लॉग संपण्या अगोदर सर्वांना रक्षाबंधनच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा. जसे आमच्या घरी मला रक्षाबंधन कष्ट व्हायला साजरी लागलंय मग तुमच्या मी सर्वांच्या आतल्या. घरी साजरी झाली असेल जसं जसं असं गृहीत चावतोय ना धरतो. आणि आजचा हा ब्लॉग इथं संपला. धन्यवाद. बघूया पुढचा ब्लॉग